नमस्कार, मी प्रणाली भोसले. माझे कोकणच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी पाहूयात हेडलाईन्स. 200 कोटींच्या कामांवर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप. स्थायी समितीच्या निर्णयावरून राजकारण चांगलंच तापलं. विरोधक सत्ताधारी आमने सामने, आरोप प्रत्यारोप तीव्र. महाडमधील आकले गावात वीज जोडणीच्या कामादरम्यान गंभीर अपघात. अचानक वीज प्रवाह सुरू झाल्याने कर्मचारी भाजला. हळदी समारंभात सोन्याची गंठण हिसकावण्याचा प्रयत्न. नागरिकांच्या सतर्कतेने चोरट्याला रंगेहात पकडलं. 18 तोळ्यांच्या दागिन्यावर डल्ल्याचा प्रयत्न फसला. आणि मिनी डॉर चालकांचे काम बंद, आंदोलन स्थगित. VLTD मुद्द्यावर 4 मे रोजी बैठक. लेखी निर्णय न मिळाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा. पाहुयात सविस्तर वृत्त. पनवेल महानगरपालिकेच्या स्थायी समितीच्या बैठकीत मंजूर झालेल्या विकास कामांवरून आता राजकीय वातावरण चांगलंच तापलंय. रस्ते विकास, सार्वजनिक शौचालय, मल्टी जिम आणि वृक्षारोपण अशा विविध कामांना हिरवा कंदील देण्यात आला. या कामांची एकूण किंमत तब्बल 200 कोटी रुपयांच्या घरात असल्याची माहिती समोर येते. मात्र या निर्णयांवर विरोधी पक्षनेते अरविंद म्हात्रे यांनी गंभीर आक्षेप घेत मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केला. निविदा प्रक्रियेत अनियमितता असून कामांमध्ये पारदर्शकतेचा अभाव असल्याचा दावा त्यांनी केला. दरम्यान या सर्व आरोपांना उत्तर देण्यासाठी स्थायी समितीचे सभापती बबन मुकादम यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यांनी विरोधकांचे सर्व आरोप फेटाळून लावत हे केवळ राजकीय हेतूने केलेले आरोप असल्याचा पलटवार केलाय. मंजूर करण्यात आलेली सर्व कामे नियमानुसार आणि पारदर्शक पद्धतीनेच पार पडल्याचे त्यांनी स्पष्ट केलं. एकीकडे विकास कामांमुळे नागरिकांना दिलासा मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात असताना दुसरीकडे भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे पनवेलमधील राजकीय वातावरण अधिकच तापण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पनवेल महानगरपालिकेमध्ये बस ताबे किती आहेत त्याची मला माहिती द्या. ती माहिती मला 1.5 महिन्यापासून अजूनही दिलेली नाही. वारंवार टेंडर काय निघाल्या बस ताबा धुण्यासाठी 2.5 ते 3 लाख रुपये, 2.5-3 कोटी रुपये. अरे बाबा, धुण्यासाठी 2.5 कोटी रुपये वर्षाला. मग मी सांगितलं का तो सकाळ दुपार संध्याकाळ रात्रभर का ते धुवायला ठेवणार आहात का तुम्ही? 2.5 कोटी रुपये वर्षाचे घालवायचे. त्याच्यासाठी मी त्याला पर्याय दिला. स्वच्छता भारत अभियान याच्या पद्धतीने आपलं जे कामगार आहेत त्या कामगारांना सकाळी संध्याकाळी तुम्ही साफसफाई करा सांगितली मागणीनुसार, तर तुम्ही करू शकता. पण यासाठी 55 बस ताबं धुण्यासाठी 2.5 कोटी रुपये घालवायचे. याला विरोध नोंदवला मी. मित्रांनो, मला हे सहन होत नाही. मी यांच्या विरोधात नक्की आता या सर्व गोष्टीवर 100% याचिका दाखल करण्याच्या मनस्थितीमध्ये. अशा पद्धतीने आयुक्त साहेब, आपण जर यांना वेळोवेळी रोखले नाहीत तर नक्की 100% मला न्यायालयाशिवाय मला कोणताही पर्याय दिसत नाही. 100% मी जनतेसाठी या गोष्टीवर पुन्हा एकदा न्यायालयात जाईल अशी मी अपेक्षा करतो. साहेब, बस सेवा पालिकेची नसली तरी नवी मुंबईची आहे, महाराष्ट्र शासनाची आहे. सगळ्या बसेस आहेत, रिक्षा चालक आहेत, काही लोक कामाला जाणारी. आपण बघा, प्रत्येकाकडे गाडी आहे तरी पण आम जनता बस स्टॉपला विसावा असावा त्यासाठी हा प्रशासनाच्या काळात विषय घेतलाय. त्या ठिकाणी बस स्टॉप आणि सुसज्ज सुंदर बस स्टॉप बांधलेले आहेत. आणि बाजूला एअरपोर्टला गेल्यानंतर आपल्याला आता येणारे ब्रिज वगैरे किती सुंदर आहेत. त्यामुळे एअरपोर्टला जाताना जसं सुंदर रस्ते दिसतील तसं आम्ही पण या पनवेलमधून जाताना जो पब्लिक आहे तो सुंदर रस्ते बस स्टॉप असतील या अनुषंगाने ते बस स्टॉप आहेत. आणि त्यांची साफसफाईसाठी पण आपण जो टेंडर काढलाय त्यांनी जो आरोप केलाय का एवढे पैसे कशासाठी, त्यांना सांगतो मी. त्यांनी सांगितलं मग आपला लेबर का नाही ठेवत तुम्ही सांगा. एक कॉन्ट्रॅक्टचा लेबर ठेवायला त्याचा पगार असतो 30,000. असे आपले बांधलेत 50 जर कामगार केले तर महिन्याला किती झाले? 30 प्रमाणे 15 लाख. 15 लाख झाले. आपण मात्र 3 लाख रुपयामध्ये 57 बस स्टॉप साफसफाई करून घेतो. तर आम्ही पैसे वाचवायला निघलो का भ्रष्टाचार करायला निघलो? त्याने सांगितलं का माणूस ठेवा. माणूस ठेवून दिवसभर काय करणार? 30,000 पगार द्यायचा एक माणसाला. एक बस स्टॉप एखादा दिला तर आपण 50 ठेवले तर 5 त्रिक 15 लाख गेले. 15 लाख चांगले का 3 लाख चांगले? याचा अभ्यास करावा पूर्ण. उचलली जीभ लावली टाळायला असं काही विषय करू नये.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग ग्रामीण रुग्णालयातील आरोग्य व्यवस्थेचा बोजवारा उघड झाल्याचा गंभीर आरोप पुढे आला. सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालय कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी केलेल्या पाहणीत अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या. रुग्णालयात एक्स-रे आणि सोनोग्राफी सेवा नियमित नसल्याचं दिसून आलं, तर डायलिसिस सेंटरमध्येही अपुरी सुविधा असल्याची तक्रार करण्यात आली आहे. दंत विभागात आवश्यक साहित्याचा अभाव, पिण्याच्या पाण्यासाठी असलेला आरो प्लांट बंद, तसेच छतगळतीमुळे रुग्ण आणि कर्मचाऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असल्याचं स्पष्ट झालं. याशिवाय अपुऱ्या कर्मचारी वर्गामुळे आरोग्य सेवा ठप्प होण्याच्या मार्गावर असल्याचंही समोर आलंय. या सर्व समस्यांमुळे रुग्णालयात नावापुरती सेवा प्रत्यक्षात हालअपेष्टा अशी परिस्थिती निर्माण झाल्याची तीव्र प्रतिक्रिया नागरिकांकडून व्यक्त होतीये. दरम्यान या प्रश्नांकडे प्रशासनाने तातडीने लक्ष द्यावं, अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशारा कृती समितीने दिलाय. तसेच नागरिकांनी मोठ्या संख्येने बैठकीला उपस्थित राहण्याचं आवाहनही करण्यात आलंय. आता प्रशासन काय पावले उचलणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यातील आकले गावात वीज जोडणीच्या कामादरम्यान गंभीर अपघात घडला. महावितरणचे कर्मचारी विशाल बिसन पवार हे सायंकाळच्या सुमारास विद्युत वाहिनी दुरुस्तीचं काम करत असताना अचानक वीज प्रवाह सुरू झाला आणि त्यांना जोरदार शॉक बसला. या अपघातात त्यांच्या शरीराच्या सुमारे 30% भाग भाजल्याची माहिती मिळते. शॉक लागल्यानंतर ते घटनास्थळीच बेशुद्ध पडले. स्थानिक नागरिकांच्या तत्परतेने त्यांना तात्काळ महाड ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्राथमिक उपचारानंतर त्यांच्या प्रकृतीची गंभीरता लक्षात घेता पुढील उपचारासाठी त्यांना पुणे येथे हलवण्यात आले असल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी डॉक्टर शंतनू डोईफोडे यांनी दिली आहे. दरम्यान या घटनेनंतर महावितरणच्या कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय. कामाच्या ठिकाणी आवश्यक सुरक्षा उपाययोजनांचा अभाव आणि संबंधित अधिकारी व ठेकेदारांचे दुर्लक्ष यामुळे अशा घटना घडत असल्याचा आरोप व्यक्त होतोय. त्यामुळे भविष्यात अशा दुर्घटना टाळण्यासाठी कडक सुरक्षा नियमांची अंमलबजावणी करण्याची मागणी तर जोर धरते आहे. नवी मुंबईतील कळंबोली परिसरात हळदी समारंभादरम्यान घडलेल्या चोरीच्या प्रयत्नाने खळबळ उडाली आहे. एका 35 वर्षीय महिलेच्या गळ्यातील तब्बल 18 तोळ्यांची सोन्याची गंठण हिसकावण्याचा प्रयत्न चोरट्यानं केला. समारंभात मोठी गर्दी असल्याचा फायदा घेत आरोपीनेही धाडसी चोरी करण्याचा प्रयत्न केला आणि घटनास्थळावरून पळ काढण्याचा देखील प्रयत्न केला. मात्र उपस्थित नागरिकांच्या सतर्कतेमुळे त्याचा डाव फसला. नागरिकांनी तात्काळ पाठलाग करून आरोपीला काही अंतरावरच पकडला आणि संतप्त जमावाने त्याला चांगलाच धडा शिकवला. नंतर आरोपीला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं. रजनीश इंद्रपाल केवट राहणार पनवेल अशी आरोपीची ओळख पटली असून त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेनंतर परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय. सण-समारंभांमध्ये वाढत्या गर्दीमुळे सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून अशा कार्यक्रमांमध्ये पोलीस बंदोबस्त वाढवण्याची मागणी स्थानिकांकडून केली जाते. पेण तालुक्यातील बेलवडे, मुंगोशी, दवणसर आणि 13 आदिवासी वाड्यांमध्ये सिडकोच्या जलबोगदा प्रकल्पामुळे गंभीर पाणी टंचाई निर्माण झाली आहे. गेल्या 2 वर्षांपासून भूगर्भातील पाणी स्तर मोठ्या प्रमाणात खाली गेल्याने विहिरी, बोरवेल, झरे आणि तलाव आटले आहेत. परिणामी शेती, भाजीपाला आणि अन्य उत्पादनावर मोठा परिणाम झाला. गावकरी अक्षरशः पाण्यासाठी तडफडत आहेत. या पार्श्वभूमीवर आयोजित बैठकीला ग्रामस्थांचा संताप उसळला. आमदार रवींद्र पाटील, माजी खासदार धैर्यशील पाटील आणि प्रांत अधिकारी प्रवीण पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत सिडको अधिकाऱ्यांना ग्रामस्थांनी जाब विचारत चांगलेच फैलावर घेतले. 5 किलोमीटर अंतरावरील जलवाहिनीतून पाणी पुरवठा सुरू करण्याची मागणी तात्काळ पूर्ण करावी, तसेच दूषित पाणी खाडीत सोडण्याची व्यवस्था करावी, अन्यथा जलबोगद्याचं काम बंद करण्याचा कडक इशारा देण्यात आला. बैठकीतील वातावरण तणावपूर्ण झाले होते. विविध विभागांचे अधिकारी, ठेकेदार, कंपनीचे प्रतिनिधी आणि शेकडो ग्रामस्थ उपस्थित होते. आता दिलेल्या 5 दिवसांच्या मुदतीत सिडको काय निर्णय घेते याकडे सर्वांचं लक्ष लागले आहे. की हे ज्यांच्या हातात आहे त्यांच्याशी आम्ही संपर्क करतोय, पण अधिकाऱ्यांनाही माहित नाही की त्यांची गाठ कुणाची आहे. त्यांच्याकडून हे काम करून घेणं हे आमच्या असलेल्या ग्रामस्थांचं आणि ग्रामस्थ ज्यांना कार्यकर्ते पण देतात ती आम्ही मंडळी, आमचं हे या ठिकाणी काम आहे. सिडको अंतर्गत जे मेगा इंजिनिअरिंगचं काम चालू होतं त्या कंपनीकडून आम्हाला खूप अपेक्षा होत्या का ही लाईन आमच्या गावावरून जाईल व त्याचं कनेक्शन आम्हाला मिळेल. परंतु त्याच आधी आमच्याकडून ते पाणी सगळं ते आमच्या भूगर्भातील पाणी सगळं ते आज खाडीला सोडलेलं आहे. त्यामुळे तीव्र पाणी टंचाई जाणवत आहे. तरी आज प्रांत ऑफिस येथे सिडको अधिकारी व मेगा चे कर्मचारी व आम्ही ग्रामस्थ मिळून जी आज मीटिंग झाली त्याच्यामध्ये आम्ही शेवटचा इशारा दिलेला आहे. आम्हाला जर 5 दिवसात सिडकोच्या लाईन धमनीवरून
जर आम्हाला पाण्याची लाईन आली नाही तर 6व्या दिवशी कंपनीचं काम बंद करण्यात येईल. हा शेवटचा इशारा त्यांना आज देण्यात आलेला आहे. धरणाचे पाणी सिडकोने जे नवी मुंबईसाठी चालवलेलं आहे त्यासाठी त्यांनी मेगा इंजिनिअरिंगला कॉन्ट्रॅक्ट देऊन 300 फूट खालून जे हेटवण्याचं धरणाचं पाणी न्यायचं ठरवलंय त्या 300 फूट खोल त्यांनी जे टनेल खोलाचं काम केलंय त्याच्यामुळे संपूर्ण विभागातील बेलवडे ग्रामपंचायत असेल किंवा खालचं नदी नाले बोरिंग यांचं पूर्ण स्रोत पाण्याचे नैसर्गिक स्रोत बंद झालेले आहेत. आमची सर्वांची मागणी एकच आहे की पूर्णपणे त्यांनी पहिल्यांदा या ग्रामस्थांच्या पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यासाठी हेटवणे धरणाच्या पाईपलाईन डामणी होऊन पूर्णपणे त्या गावांना द्यावी आणि पाण्याची व्यवस्था करावी. त्यामध्ये ते पाणी जास्त प्रमाणात द्यावं जेणेकरून पिण्यासाठी आणि सिंचनासाठी होईल. दुसरी महत्वाची मागणी, जे काय टनेल मधून दूषित पाणी निघतंय ते दूषित पाणी 6 किलोमीटरची पाईपलाईन टाकून नदी मार्गे खाली खाडीच सोडावं एवढीच आमची सर्व ग्रामस्थांची मागणी आहे. आणि हे जर काय झालं नाही यासाठी 5 दिवसाची मुदत आम्ही सिडकोला दिलेली आहे. माननीय खासदार दर्शीदादा पाटील, माननीय आमदार रविशेठ पाटील यांनी सुद्धा यासाठी आता मिटिंगला हजेरी लावून त्यांना सुद्धा त्यांनी शब्द दिलाय. आमचे जे भाजीपाला गुरं पशु शेती सगळ्याचं नुकसान झाले ती पण भरपाई द्यावी. अन्यथा 5 दिवसानंतर आम्ही सर्व ग्रामस्थ त्या विभागातील सगळं म्हणजे अगदी मुंबई पासून जित्यापर्यंत मी सांगतोय बळवली पण असेल वळख असेल सगळे असतील यांनी कोणत्याही परिस्थितीत जर या मागण्या मान्य केल्या नाहीत तर ते जे सिडकोचं काम आहे मेघाला जेल ते बंद करू नाहीतर आमच्या मागण्या करा हीच आमची सगळ्यांची प्रमुख मागणी आहे. पेण येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात विक्रम मिनी डोअर चालक मालक संघाच्या आंदोलनाला तात्पुरती स्थगिती देण्यात आली आहे. विविध प्रलंबित मागण्यांवर तोडगा न निघाल्यामुळे चालक मालकांनी कामबंद आंदोलनाचा इशारा दिला होता. मात्र VLTD संदर्भातील मागणीवर 4 मे रोजी बैठक आयोजित करण्यात आली असल्यानं 28 एप्रिलचे आंदोलन तात्पुरते मागे घेण्यात आले आहे. याआधी मंत्रालयात झालेल्या बैठकीत परिवहन मंत्र्यांच्या उपस्थितीत चालकांच्या समस्यांवर सकारात्मक चर्चा झाली होती. मात्र त्यानंतरही ठोस निर्णय आणि अंमलबजावणी न झाल्याने संघटना आक्रमक झाली. संबंधित अधिकाऱ्यांकडून केवळ आश्वासने दिली जात असून प्रत्यक्षात कार्यवाही होत नसल्याचा आरोप करण्यात येत आहे. संघटनेचे जिल्हाध्यक्ष विजय पाटील यांनी स्पष्ट इशारा दिलाय. 6 मे पर्यंत लेखी स्वरूपात निर्णय मिळाला नाही तर 8 मे पासून पुन्हा तीव्र आंदोलन छेडले जाईल. त्यामुळे आता परिवहन विभाग पुढील काही दिवसात कोणती भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. प्रलंबित मागण्यांकरिता आज दिनांक 28/4/2026 रोजी कार्यालय पेण RTO कार्यालय काम बंद आंदोलन आज पुकारलं होतं. परंतु माननीय इथले उपप्रादेशिक परिवहन अधिकारी सूर्यवंशी साहेब यांनी आज आम्हाला 4 तारखेचं VLTDच्या संदर्भात निकाल 4 तारखेला मीटिंग बोलवलेली आहे आणि त्या मीटिंगमध्ये निर्णय होणार आहे. आणि 1 वर्ष वयवाढीच्या संदर्भातलं RTA मधलं ते उद्या प्राथमिक चर्चा कलेक्टर साहेबांबरोबर होणार आहे. त्यामुळे आजचा जो आम्ही काम बंद प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयावर जो काम बंद आंदोलन ठेवलेला होता तो तुर्तास आम्ही स्थगित करून जर आमचे ह्या 6 तारखेपर्यंत आम्हाला लेखी स्वरूपात जर निर्णय न मिळाला यापेक्षा उग्र आंदोलन होईल. मग त्याची सर्वस्व जबाबदारी शासनावर राहील ह्याची जबाबदारी घेते. जो भ्रष्टाचार आणि जे तांत्रिक लूटमार केली जाते त्या उत्पादकांचा मी निषेध करतोय. त्या उत्पादकांनी जर पुढे जर अशी लूटमार करण्याचा प्रयत्न केला तर रायगड जिल्ह्यातला सर्व विक्रम मिलो चालक मालक त्यांना टकमक टोकावरून कडेलोट केल्याशिवाय राहणार नाही. याची सगळ्यांनी दक्षता घ्यावी हेच माझं आव्हान. रत्नागिरी तालुक्यातील सरवेली ग्रामपंचायतच्या सरपंचपदी स्मिता लेले यांची बिनविरोध निवड झाल्यानंतर त्यांचा विशेष सन्मान करण्यात आला. भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या वतीनं जिल्हाध्यक्ष वर्षा परशुराम ढेकणे, शहर अध्यक्ष दादा ढेकणे आणि सरचिटणीस संदीप सुर्वे
यांनी स्मिता लेले यांच्या निवासस्थानी जाऊन पुष्पगुच्छ देत त्यांचे अभिनंदन केले. स्मिता लेले यापूर्वी शिक्षिका म्हणून कार्यरत होत्या. शिक्षण क्षेत्रातील अनुभव, सामाजिक भान आणि प्रामाणिक कामकाजाची पद्धत लक्षात घेता ग्रामपंचायत सदस्यांनी त्यांच्यावर विश्वास व्यक्त करत सरपंच पदाची जबाबदारी सोपवली. निवडीनंतर प्रतिक्रिया देताना स्मिता लेले यांनी गावाच्या सर्वांगीण विकासासाठी निस्वार्थपणे काम करण्याचा निर्धार व्यक्त केला. त्यांच्या निवडीमुळे परिसरात आनंदाचे वातावरण असून विविध स्तरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होतोय. गावाच्या प्रगतीसाठी नवे उपक्रम राबवले जातील अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे. रत्नागिरीतील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात देहदानाची प्रेरणादायी परंपरा कायम ठेवत 19वे मरणोत्तर देहदान संपन्न झाले. संगमेश्वर तालुक्यातील साखरपा येथील कैलासवासी प्रदीप तुकाराम कोलते वय 79 वर्षे यांचे 27 एप्रिल रोजी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या स्वतःच्या इच्छेनुसार आणि कुटुंबाच्या संमतीने त्यांचे देहदान करण्यात आले. वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना अभ्यास आणि संशोधनासाठी उपयोग व्हावा या उदात्त हेतूने घेतलेला हा निर्णय समाजासाठी प्रेरणादायी ठरत आहे. कोलते यांनी शैक्षणिक क्षेत्रातही योगदान दिले असून विविध संस्थांमध्ये कमिटी सदस्य म्हणून त्यांनी काम पाहिले होते. देहदानावेळी कुटुंबीय मोठ्या संख्येने उपस्थित होते. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉक्टर जयप्रकाश रामानंद यांच्या मार्गदर्शनाखाली ही प्रक्रिया पार पडली. देहदानामुळे वैद्यकीय शिक्षणाला मोठी मदत होत असून समाजात अशा दानाबाबत जागरूकता निर्माण होण्यास हातभार लागतो अशी भावना व्यक्त केली जात आहे. रायगड जिल्ह्यातील कुहिरे गावात रिलायन्स फाउंडेशनतर्फे नूतनीकरण करण्यात आलेल्या अत्याधुनिक आरोग्य केंद्राचे भव्य लोकार्पण उत्साहात पार पडले. या केंद्रामुळे कुहिरेसह परिसरातील दुर्गम आदिवासी वाड्या वस्त्यातील नागरिकांना आता दर्जेदार आरोग्य सेवा त्यांच्या गावातच उपलब्ध होणार आहे. स्वच्छ व सुसज्ज इमारत, अत्याधुनिक वैद्यकीय सुविधा, प्राथमिक उपचारासाठी आवश्यक साधन सामग्री तसेच गर्भवती महिलांसाठी विशेष सोयी उपलब्ध करून देण्यात आल्यात. या कार्यक्रमाला रिलायन्स नागोठणे उद्योग समूहाचे अध्यक्ष शशांक गोयल, वरिष्ठ अधिकारी, स्थानिक ग्रामपंचायत पदाधिकारी, आरोग्य विभागाचे अधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी मोफत आरोग्य आणि नेत्र तपासणी शिबिराचे आयोजनही करण्यात आले. रिलायन्स फाउंडेशनच्या सामाजिक उपक्रमांतर्गत परिसरात शिक्षण, आरोग्य, पाणी पुरवठा आणि ग्रामीण विकासाच्या विविध योजना राबवल्या जातात. आरोग्य संपदा हीच खरी संपदा या उद्दिष्टाने प्रेरित होऊन आरोग्य सेवा बळकट करण्यावर भर देण्यात येत आहे. आगामी काळात या भागात आणखी विकासात्मक बदल घडवून आणण्याची ग्वाही शशांक गोयल यांनी दिली. और दूसरा उदय ने बोला हम लोग यहाँ पे काफ़ी काम करते हैं, लेकिन हम हर गांव में काम करना चाहते हैं. हम सच में काम करना चाहते हैं. लास्ट 4 साल में हमने अपना पॉलिसी चेंज किया है. पहले हम ग्राम पंचायत के थ्रू काम कराते थे, लेकिन अभी हम डायरेक्ट काम करते हैं. उसका रीज़न केवल इतना है कि हम स्टैंडर्ड मेंटेन कर पाते हैं. जो हमें स्टैंडर्ड चाहिए रिलायंस फाउंडेशन का, फाउंडेशन के नाम पे जो स्टैंडर्ड होना चाहिए वो मेंटेन करना चाहते हैं. उदय ने बोला शिवाजी महाराज के सामने का स्थान को अपने को ऊपर करना है. मैं आपको याद दिलाना चाहूँगा, जिस दिन आनंद सर यहाँ पे आए थे 16 मार्च के दिन, उन्होंने स्टार्ट किया था, मैं आप सबका रायगढ़ की इस पावन धरती से स्वागत करता हूँ. ये शिवाजी महाराज की धरती है. ये आनंद सर के वर्ड थे. करेक्ट? ये आनंद सर के वर्ड थे. शिवाजी महाराज की धरती है. हमने उनको बताया नहीं था. मैंने तो बताया नहीं था, उनके साथ में था, लेकिन मैंने कभी नहीं बताया था यहाँ की हिस्ट्री क्या है. ये उनका प्यार है इस जगह के लिए, और हमें इसको और ऊपर लेके जाना है. हमें और इन गाँवों को विकास करना है. ये हमारा कमिटमेंट है. ये हमारा कमिटमेंट है. हमें गाँवों का विकास करना है, हमें स्कूलों का विकास करना है. इतना ऐसा ही जो प्रेम है ये आप करते रहिए. अभी एक अच्छी बात हो गई कि यहाँ पे हमारे यहाँ पे गेट आ रहा है, तो कोयरे तो अभी एक सेक्टर जोन हो जाएगा. तो साहजिक ऐसा है कि यहाँ पे कोयरे ज्यादा फोकस आएगा, ज्यादा CSR, ज्यादा से ज्यादा फायदा ये गाँव वालों को होगा. इतना जरूर बहुत सारे बातें लोगों ने कल लोगों को समझाई, कैसे होगा, क्या होगा, उससे क्या फायदा लोगों को होना, ये सब चीजें हमने लोगों को कल बताई है. कुलकर्णी साहब आपने भी देखा, उस दिन थोड़ा मोड़ा रहता है, जो कुछ चीजें हैं उनको जो समझो सेफ्टी चीजें हैं उसके बारे में भी उन्होंने जो रास्ता निकालना था वो भी निकाला है. तो वो जो फुलबिला लोगों को आपने बताया, लोग भी अभी खुश है. और ऐसे ही जो कुछ थोड़े बहुत हमारा समझो, अभी तालाब का सब्जेक्ट लिया सर, आपने छत से बोल दिया कि तालाब का हम काम करके देंगे अच्छी तरह से, पूरा गाल निकाल के उसको बढ़िया से बना के वो करके देंगे. उसके बाद हमारा अगर मंदिर में बोल सकते हैं, मंदिर वाला जो सभागृह है वो आपने कुछ कमिट किया है. उसके बाद वैन अपना जिम है, जिम का भी अभी फिलहाल तो कुछ स्टेप बाकी होंगे.
जिम का भी अभी फाइनलाइज हो रहा है। अभी सिर्फ एक ही चीज मुझे सर थोड़ी मांगनी था, आप आए तो मांगना था, आप आए तो हम तो चाहेंगे कि आप हमें देते रहिए कुछ ना कुछ। हमारे गांव की इंटरनल रोड्स और गटर, इसका भी अगर कुछ हो सकता है तो एक अच्छी बात हमारे गांव के लिए होगी, ताकि फिर आप फिर देखने के लिए और जो साफ सफाई रहते है उसके लिए आसान हो जाएगा। यासह बातमीपत्रात वेळ झाली आहे। इथेच थांबण्याची भेटूयात नवीन बातमीपत्रासह। तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा फक्त माझे कोकण।